म्हणजे ह्या सर्व बाबीमध्ये त्यांनी जो निष्काळजीपणा केला, प्लॅन्टमध्ये सुरक्षिततेच्या बाबीमध्ये त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं. शिवाय ज्या ठिकाणी ही इमारत होती, त्या इमारतीच्या शेजारी एवढा मोठा कचऱ्याचा डोंगर होता. सातत्याने अतिवृष्टी होत होती. त्यासाठी त्यांनी काही खबरदारी घेतली का? त्यांना जर या बाबतीमध्ये त्यांनी या कचऱ्याचा डोंगर कुठे ढासळतोय का याबाबत त्यांनी पाहणी केली होती का? त्याचप्रमाणे त्यांनी इमारतीच्या ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या त्यांनी घेतल्या नाहीत. या सर्व बाबी आणि त्या ठपका ठेवून MRTP ॲक्टप्रमाणे, त्याचप्रमाणे आपल्या BNS ॲक्टप्रमाणे आणि अजून अनुषंगिक जे काही कलमं लावायचे असतील त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता पत्र देतो. हा गुन्हा आता कंपनीचे जे अधिकारी आहेत, प्लॅन्ट हेड आणि कंपनीचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल. नाही, याच्यामध्ये प्राथमिकता पूर्ण ही सुरक्षिततेची जबाबदारी ही कंपनीची होती आणि कंपनीनेच ही इमारत बांधलेली असल्यामुळे, शिवाय तिथल्या सुरक्षेची जे ॲग्रीमेंट आहे त्याच्याप्रमाणे सुरक्षेची जबाबदारी प्लॅन्टमध्ये ही कंपनीची असल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होईल. त्या विरुद्ध आम्ही कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या आम्ही FIR साठी पत्र देणार आहोत. त्यामध्ये ठपकामध्ये एकतर निष्काळजीपणा, म्हणजे ह्या सर्व बाबीमध्ये त्यांनी जो निष्काळजीपणा केला, प्लॅन्टमध्ये सुरक्षिततेच्या बाबीमध्ये त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं. शिवाय ज्या ठिकाणी ही इमारत होती, त्या इमारतीच्या शेजारी एवढा मोठा कचऱ्याचा डोंगर होता. सातत्याने अतिवृष्टी होत होती. त्यासाठी त्यांनी काही खबरदारी घेतली का? त्यांना जर या बाबतीमध्ये त्यांनी या कचऱ्याचा डोंगर कुठे ढासळतोय का याबाबत त्यांनी पाहणी केली होती का? त्याचप्रमाणे त्यांनी इमारतीच्या ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या त्यांनी घेतल्या नाहीत. या सर्व बाबी आणि त्या ठपका ठेवून MRTP ॲक्टप्रमाणे, त्याचप्रमाणे आपल्या BNS ॲक्टप्रमाणे आणि अजून अनुषंगिक जे काही कलमं लावायचे असतील त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता पत्र देतो. सर, मी जे म्हणते की इमारतीची परवानगी आहे, त्यामध्ये ते निष्पन्न झालं का की पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला त्यांनी पूर्णत्वाचा दाखला त्यांना नव्हता आणि त्यामुळेच ते सुरू? आता प्राथमिक चौकशीमध्ये हे स्पष्टपणे आता निदर्शनास आलेलं आहे की इमारतीची फक्त ग्राउंड फ्लोअरचीच परवानगी मागितली गेली आणि इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरलाच फक्त भोगवटा पत्र हे दिलेलं आहे. तो मनुष्यवधाचा दाखल होते तो नेमका कुणावर होतो, म्हणजे कंपनी या संदर्भात की संजय कुलकर्णी असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांच्यावर? हा गुन्हा आता कंपनीचे जे अधिकारी आहेत, प्लॅन्ट हेड आणि कंपनीचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. नाही, याच्यामध्ये प्राथमिकता पूर्ण ही सुरक्षिततेची जबाबदारी ही कंपनीची होती आणि कंपनीनेच ही इमारत बांधलेली असल्यामुळे, शिवाय तिथल्या सुरक्षेची जे ॲग्रीमेंट आहे त्याच्याप्रमाणे सुरक्षेची जबाबदारी प्लॅन्टमध्ये ही कंपनीची असल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होईल. कंपनीच्या मी आता FIR जेव्हा दाखल होईल त्याच्यानंतरच हे सर्व डिटेल्स आपल्याशी शेअर करेल. आता FIR कंपनीचं नाव अँटनी लारा. नाही, FIR आजच दाखल होईल. अजून काही प्रश्न? कुलकर्णीचा चार्ज आम्ही आता ओंबासेंकडे दिलाय आणि कार्यकारी अभियंता अल्लाटांचा चार्ज निकमकडे दिलेला आहे. कार्यकारी अभियंता निकम. त्यांच्या आता उद्या म्हणणं आल्यानंतर पुढची इमिजिएट कारवाई करू आपण. आता कोणतंही कामकाज न ठेवता त्यांच्याकडे तसंच ठेवलेलं आहे.
चौकशी निष्पक्षप्रमाणे व्हावी हा देखील त्याचा हेतू आहे. आणि आता शासनाने देखील शासन स्तरावरूनच समिती अपॉइंट केल्यामुळे त्या समितीमध्ये महापालिकेचे कोणी अधिकारी कर्मचारी नाही आहेत. फक्त एक सहाय्यक आयुक्त याच्यासाठी आहेत की या कमिटीला जे काय सर्व मदत लागेल, कागदपत्र लागेल ते करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे एक सहाय्यक आयुक्त त्याच्यामध्ये. नरळे साहेब ना? हां, जे कोण सदस्य सचिव आपण आता असं निर्माण झालंय त्या प्रकरणात शहरात कचरा वाढ एक समस्या शहरवासियांना जाणवायला लागली. आपली काय ते निश्चित आता शहरामध्ये, कारण आपल्या शहरामध्ये एकच फक्त आपला डम्पिंगचा डेपो असल्यामुळे, कचऱ्याचा डेपो असल्यामुळे, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे आपण ह्याच कचरा डेपोवरती पूर्णपणे अवलंबून आहोत. आणि त्यामुळे इतके दिवस जेव्हा प्लॅन्ट चालू होता त्यावेळेला याची समस्या आपल्याला जाणवत नव्हती, कारण आपण 1400 मेट्रिक टन तिथे प्लॅन्टवर टाकून तिथे त्याचं प्रोसेसिंग करत होतो. परंतु आता पर्यायी जागा नसल्यामुळे निश्चितच ही समस्या फार मोठी येते. मला कल्पना आहे बऱ्याच ठिकाणी कचरा उचललेला गेलेला नाही आहे. आता आपण देऊ कॅन्टॉन्मेंट नंतर HA कंपनी यांना रिक्वेस्ट करून आपण तात्पुरती फक्त आपला कचरा टाकण्यासाठी म्हणून परवानगी मागितलेली आहे. परंतु हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि आपल्याला अत्यंत तातडीने पर्यायी व्यवस्थेसाठी महापालिका क्षेत्रामध्ये किमान 4-5 ठिकाणी आपल्याला ही व्यवस्था करावं लागेल, कारण शहराची जी वाढ आहे ती अतिशय झपाट्याने होते आणि त्या वाढीप्रमाणेच कचऱ्याची देखील वाढ होणार आहे. आणि त्यामुळे कचऱ्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला प्रोसेसिंगसाठी डेपोची गरज आहे. तर आता किती दिवस लागतात बाहेर जायला? आमचा प्रयत्न आहे की अजून एक 2-3 दिवसामध्ये आपल्याला तिथे सर्व स्थिरस्थावर झालं, पोलिसांची काही एन्क्वायरी वगैरे असेल त्याप्रमाणे पोलिसांशी विचारविनिमय करून तिथे कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तरी मला वाटतं अजून आठवडा जाईल या सगळ्या गोष्टी. अहवाल सादर करण्याची काही मुदत? 1 महिना दिला ना. 1 महिन्यासाठी मला वाटतं अंतरिम 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करावा आणि 2 महिन्याच्या आत अंतिम चौकशी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये दिनांक 8 जुलै 2026 रोजी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची निष्पक्ष सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाने आज चौकशी समिती अपॉइंट केलेली आहे. या चौकशी समितीचे प्रमुख सन्माननीय श्रीमती शीतल तेली उगले ज्या आपल्या विभागीय आयुक्त आहेत, त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे प्रादेशिक अधिकारी आहेत ते सदस्य असतील. प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईचे तांत्रिक संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आहेत, ते याचे सदस्य आहेत. श्री अनिल कुमार दीक्षित जे पर्यावरण व घनकचरा विषयातील तज्ज्ञ आहेत, हे देखील त्याचे सदस्य आहेत. आणि या समितीला सहाय्य करण्यासाठी म्हणून सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन हे सदस्य सचिव म्हणून नेमणूक केलेली आहे. शासनाने ही संपूर्णतः त्रयस्थाशी ही चौकशी समिती या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यामध्ये उपाययोजना सुचवण्यासाठी केलेली आहे. त्याचप्रमाणे या कंपनीच्या विरुद्ध कंपनीने या सर्व प्रकरणामध्ये जे निष्काळजीपणा केला आहे आणि ज्याच्यामुळे निष्पाप कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला, त्यामुळे कंपनीच्या विरुद्ध FIR दाखल करण्याची देखील आमची प्रोसेस आता चालू आहे आणि आज उशिरापर्यंत हा FIR दाखल होईल. या सर्व वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टवरती ज्यांचं नियंत्रण आहे ते या विभागाचे चीफ इंजिनियर श्री संजय कुलकर्णी यांचा या सर्व प्रकरणांचा पदभार त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे आता कोणताही पदभार ठेवण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे श्रीयुत आल्हाट हे जे कार्यकारी अभियंता या विभागाचे आहेत त्यांचे देखील सर्व पदभार काढून घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीला या सर्व बाबीबाबत
विस्तृत अशी नोटीस कंपनीची कारणे दाखवा नोटीस कंपनीला दिली आहे आणि त्यांचा उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कंपनीचा उत्तर आम्ही मागितलेला आहे. संजय कुलकर्णी व श्री आल्लाट यांना देखील याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यांचे देखील कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे देखील जबाब उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत मागवण्यात आलेला आहे.